शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खरं तर या वर्षीचा तरकारी पिकांचा किंवा भाजीपाला पिकांचा किंवा कलिंगड खरबूजचा सीझन जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कसा राहणार आहे याबद्दल चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर आज आपण मुद्दाम होऊनच या भीमा नदीच्या म्हणजे चंद्रभागा नदीच्या या पात्रामध्ये आलो आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय हे भीमा नदीचं पात्र आहे की ज्याच्यामध्ये किती पाणी आहे म्हणजे पाण्याची काय परिस्थिती आहे ते आपण बघूया. तर हे जे पाणी आहे मित्रांनो हे पाणी पावसाळा आत्ता अजून परतीचा प्रवास चालू आहे आणि या परतीच्या प्रवासात सुद्धा आज आपण बघतोय की म्हणजे पूर्ण काठोकाठ भरलेली नदी असायची, पूर परिस्थिती असायची दरवर्षी. पण आज अशी परिस्थिती आहे की सोलापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून उजनी धरणातून सोडलेलं हे पाणी आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतंय. यावर्षी काय झालं आहे 60% उजनी धरण कसं बसं भरलेलं आहे आणि मग हे 60% ज्यावेळेस आपण 100% धरण भरत असतं 100हून जास्त सुद्धा टक्केवारीनं हे धरण साठवलं जातं. महाराष्ट्रातली अनेक धरणं आहेत ज्याच्यामध्ये सध्या पाण्याचं जे उपलब्धता आहे ती कमी आहे. म्हणजे कुठलंही धरणं सध्या पूर्ण क्षमतेनं भरलेली नाही आहेत. जायकवाडी असेल किंवा उजनी असेल ही मोठी धरणं आहेत की ह्यांचा परिणाम शेतीवर खूप मोठा एरिया त्याच्यावर अवलंबून असतो. तर मित्रांनो परिस्थिती काय राहील ह्याचा विचार करत असताना हा फॅक्टर आपल्याला खूप महत्त्वाचा विचारात घेण्याजोगा असणारा हा फॅक्टर आहे. कारण दरवर्षीच उन्हाळ्यामध्ये पाण्याची आपल्याला दुर्भिक्ष किंवा पाण्याची कमतरता भासत असते आणि यावर्षी तर ती खूप मोठ्या प्रमाणावर जाणवू शकते. हा मोठा फॅक्टर आहे. आपला सीझन कसा असतो आपण काय करतो आर्लीमध्ये लागवडी करतो खूप साऱ्या आणि मग उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या चालू असतात. पण यावर्षीचा जो हंगाम आहे तो जरा वेगळ्या पद्धतीनं होण्याची शक्यता मला दिसते. त्या संदर्भातच काय मुद्दे आहेत माझे जे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. खरं तर आपल्याकडं आपण बघतो की थंडीमध्ये जी पिकं आपण करत असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आपल्याला येत असतात. वेलवर्गीय पिकांना सेटिंगचे प्रॉब्लेम येतात, डावणीचा प्रॉब्लेम येतो, भुरीचा प्रॉब्लेम येतो, अनेक करपा वगैरे अटॅक करतो आणि तसा आपल्यासाठी उन्हाळ्याचा जो जानेवारी फेब्रुवारी मार्चचा जो पिरियड आहे तो उत्पादनाच्या हिशोबानं चांगला असतो, अनुकूल असतो. आणि आता होतंय काय पाऊस कमी पडल्यामुळं मुळातच आपल्याला जी काय पिकं आहेत आपल्याकडं तर त्याच्या लागवडी संदर्भात आता थोडासा वापसा लवकर आहे. ह्या वर्षी पाऊस जास्त कमी असल्यामुळं पाणी लागण्याचं प्रमाण पण नाही आहे. त्याच्यामुळं काय झालं आहे की बऱ्याच ठिकाणी आता लागवडी 2 महिने किंवा महिना दीड महिना आर्ली लागवडी सुरू होत आहेत. म्हणजे खरबूज असेल कलिंगड असेल ही जी सगळी पिकं आहेत त्याच्या थोड्या थोड्या लागवडी आता सुरू होत आहेत ज्या की आपल्या नोव्हेंबर डिसेंबरला जेन्युन व्हायच्या दरवर्षी तर त्या आता थोड्याशा लवकर होत आहेत. म्हणजे काय होतंय पाऊस नसल्यामुळं आणि पुढं पाण्याची उपलब्धता राहील का नाही याच्यामुळं ह्या सगळ्या लागवडी आगाप होतील किंवा लवकर होतील. आणि दरवर्षी काय होतं आपण बघतो की उन्हाळ्यामध्ये दर पडलेले असतात, सगळीकडंच मग उत्पादन वाढ झालेली असते आणि मग उन्हाळ्यातले दर खूप डाऊन असतात. परत त्याच्यामध्ये काय बदल होतात दीड महिना दर पडलेले असतात आणि परत मग मेला वगैरे दर आपले परत वाढलेले असतात. तर ही अशी जे काय अप अँड डाऊन आहे ते उन्हाळ्यामध्ये दरवर्षी चालत असतात. त्याच्यानंतर जे मेला लागवड आहे त्या जूनमध्ये 15 जूनला हार्वेस्टिंग वगैरे येतील तर त्यांना चांगला दर भेटत असतो. कारण आपला जरी मान्सून जो आहे तो आपला मान्सून जरी महाराष्ट्रात लवकर दाखल झाला तरी जून महिना आणि 15 जुलैपर्यंत 40च्या प्लस टेम्परेचर उत्तर भारतामध्ये असतं. जोपर्यंत तिथं मान्सून तिथपर्यंत पोचत नाही म्हणजे साधारण 15 जुलैला उत्तर भारतामध्ये मान्सून सेट व्हायला चालू होतो आणि मग ह्या इतर पिकांची मागणी जी आहे ती तिथली कमी होत असते. आता आपल्याला अनेक पिकं आहेत म्हणजे आता आपण जर टोमॅटोचा विषय घेतला तर टोमॅटोला काय झालं एक खूप मोठी तेजी आली. त्याच्यानंतर लागवडी सातत्यानं होत आल्या. संपूर्ण देशामध्ये त्याच्या लागवडीचं क्षेत्र वाढलं. अनेकांनी नव्यानं टोमॅटो लावले. रेग्युलरवाल्यांनी 1 एकराचे 2 एकर केले, 3 एकर केले. असे सगळे या वर्षीचे विषय गंभीर होते. म्हणजे खूप साऱ्या लागवडी टोमॅटोमध्ये काम करण्याची इच्छा प्रत्येकाची असल्यामुळं त्याच्या लागवडी खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या. मग आता काय परिस्थिती आहे टोमॅटोमध्ये तर आत्ता परतसुद्धा म्हणजे ज्यावेळेस रेट डाऊन झाले त्यावेळेससुद्धा थोड्याफार लागणी झाल्या, अजून थोड्याफार लागवडी होतील. परंतु आपण जर बघितलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये अगदी नगण्य लागवडी यावेळेस टोमॅटोच्या होतील. कारण
टोमॅटोला जो 4 महिन्याचा पिरियड लागतो 3-4 महिन्याचा तो उन्हाळी ह्याच्यामध्ये जर उत्पादन घ्यायचं असेल तर मुबलक असं पाणी त्या पिकाला लागेल आणि ती पाण्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती यावर्षी नसल्यामुळं साहजिकच जानेवारीपासून पुढच्या लागवडीला नक्कीच भविष्य राहील. कलिंगड आणि खरबुजाच्या बाबतीत सुद्धा तेच होईल, इतर तरकारी पिकांच्या बाबतीत सुद्धा तेच होईल. अजून 2-3 महिने आता आपण परवा बोललो की बाबा या दिवसामध्ये दर इथून पुढे वाढायला चालू होतील. तर आता आज आपण मार्केटमधली परिस्थिती बघितली तर टोमॅटो सोडला तर आता जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर हे आता इथून पुढं आपल्याला महागताना दिसतील. काय 4 दिवसापूर्वी वाढायला लागले असतील, काय 4 दिवसानंतर वाढतील, ह्याच्यात अजून वाढ होत जाईल आणि मग दिवाळीमध्ये अजून एकदा महागाईचा भडका उडालेला आपल्याला नक्कीच दिसेल. ही परिस्थिती नक्कीच येणार आहे पुढच्या काळामध्ये. तर याला काय नैसर्गिक गोष्टी जबाबदार असतात, ज्या काय आपण सांगितल्या की ऑक्टोबर हीटमध्ये पिकं टिकवणं तसं मुश्किल असतं. आता ह्युमिडिटी वाढली, आपण बघतोय की खूप सारं म्हणजे ऊन वाढले, थोड्याफार पावसामुळं ओलसर झालेल्या जमिनीमधली ही पिकं आता खूप साऱ्या रोगाला बळी पडत आहेत. बरंच असं पिकाचं नुकसान डॅमेज मधल्या काळामध्ये होते आणि त्याचा परिणाम आता अवकीवर होऊन येणाऱ्या काळामध्ये कारले असेल, दोडका असेल, अजून अनेक पिकं असतील की त्याचे दर हळूहळू वाढायला सुरुवात होईल. फक्त टोमॅटोच्या बाबतीत थोडीशी दबाव अजूनसुद्धा टिकून आहे. अजूनसुद्धा बऱ्याच भागामध्ये माल आहे, काही नवीन भाग चालू झालेले आहेत. उत्तर भारतामध्ये खूप सारं क्रायसिस झालं आहे, खूप सारा माल आला आहे आणि मग त्याच्यामुळं आपल्या भागातल्या सुद्धा टोमॅटोला आता वरचा उठाव ज्या वेळेस संपेल तसं आपल्याला अजून टोमॅटोच्याला भविष्य फारसं वाटत नाही. तात्पुरते एखाद्या ह्याला येऊन दर स्थिर होऊ शकतात, त्याच्यावर दर जाणार नाहीत किंवा मोठी तेजी त्याच्यामध्ये काही दिसून येणार नाही. तर आपल्याला ही जर संधी शोधायची असेल, आता दरवर्षीपेक्षा हा सगळा खेळ उलटा होणार आहे. म्हणजे दरवर्षी असं व्हायचं की आपल्याला थंडीमधल्या प्लॉटला आणि लवकर सुरू होणाऱ्या प्लॉटला चांगले दर मिळायचे. पण यावर्षी साधारण जून, जानेवारी, फेब्रुवारी नंतरच्या ज्या लागवडी होतील, मार्चमध्ये ज्या लागवडी होतील, तर त्याचं चांगलं म्हणजे चांगलं भविष्य असेल अशा पद्धतीची आजची परिस्थिती आहे. कारण आपण बघतोय सातत्यानं दरवर्षी आपले जे उन्हाळा आहे तो त्याची तीव्रता वरचीवर वाढत जाते. म्हणजे आता उन्हाळा पहिल्यासारखा राहिला नाही, तो दरवर्षी रेकॉर्ड करत चालला आहे आणि मग ह्याच्यामध्ये पाण्याचं खूप मोठं अडचणी भासू शकतात यावर्षी. अशी सगळी परिस्थिती आहे. ज्यांच्याकडं पाणी आहे किमान त्यांना यावर्षी तरकारी पिकामध्ये खूप चांगली संधी नक्कीच आहे. त्यांनी थोडंसं वेटिंग करून, म्हणजे सध्या खूप गडबड चालू आहे, तर ही गडबड थोडीशी 1 महिनाभर चालणार आहे. म्हणजे आता 1 महिना लागवडी या प्रत्येकाचीच एक मानसिकता आहे की या महिन्यामध्ये खूप साऱ्या लागवडी होतील. या लागवडी झाल्यानंतर एक मोठा स्पेस तयार होईल, त्याच्यात लागवडी झाल्या तर त्याला खूप चांगलं भविष्य राहील. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवडी करू त्याला खूप चांगलं भविष्य राहील. आणि एकंदरीत हा उन्हाळा ज्यांच्याकडं पाण्याचा सोर्स आहे, ज्यांच्याकडं पाणी आहे, कारण आता आपण बघतोय की पाण्याशिवाय उन्हाळ्यामधलं पीक जगवणं हे एवढं सोपं राहणार नाही. आणि म्हणून एक चांगला प्लॅन आपण सर्वांनी तयार करा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपल्याला ती पिकं चांगल्या पद्धतीनं घेता येतील. काय होईल मित्रांनो, आपल्या शेतकऱ्याकडं समजा वर्षभराची काय पिकं असतील, म्हणजे आपल्याकडे ऊस असेल किंवा ठराविक क्षेत्र बागच असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, सीताफळ असेल, पपई असेल, अशी जी पिकं आहेत, तर ती पिकं सांभाळण्यासाठी जी शेतकऱ्याकडे पाणी आहे ती त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये राखीव राहील. आणि मग तरकारी पिकासाठी मात्र पाण्याचा जो प्रश्न आहे तो मात्र प्रत्येकाकडेच अडचण असणार आहे. त्यामुळं उन्हाळ्यातल्या लागवडी यावर्षी कमी राहतील. वेट आणि वॉच करून योग्य टप्प्यामध्ये आपल्याला सगळ्याला ह्या तरकारीचा आता ह्या वर्षीचा सीझन करायचा आहे. आपल्याकडे जे पाणी आहे मग त्याच्यासाठी काही जणांकडे शेततळी आता बऱ्याच जणांकडे आहेत. आता पाणी साठपा करून आपण त्याचं नियोजन करू शकतो. काय पाण्याच्या काय गोष्टी असतील त्या अजूनसुद्धा करायला आपल्याला संधी आहे. आपण दुसरी पिकं करणार असेल तर ती थांबवून आपण योग्य नियोजन केलं पाहिजे. म्हणजे यावर्षी जे वर्षभराची लागवड आहे, आता समजा माझ्याकडे पाणी थोडंसं कमी असेल तर मी वर्षभरा ज्या पिकाला पाणी द्यायचं आहे त्याची लागवड टाळून ही बारकी पिकं जी आहेत ती उन्हाळ्यामध्ये, म्हणजे हा विषय आता नाही आहे, कारण आता गर्दी ही थोडं होणं स्वाभाविक आहे. कारण पाणी उपलब्ध असल्यामुळं, थोडासा पाऊस सगळीकडे झाल्यामुळं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पुरण्यासारखं पाणी प्रत्येकाकडे आहे आपल्याकडं. आणि मग इथपर्यंत सगळंच थोडंसं गर्दी, थोडासा फ्लो मोठा राहील आणि तिथून पुढं मात्र हा फ्लो नितळणार आहे. हा फ्लो परत पुन्हा कमी होत जाणार आहे आणि तिथं एक मोठी संधी नक्कीच निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं जर तुमचं नियोजन असेल की 1-2 एकराला पाणी पुरतं आहे आणि ते वर्षभराचं एखादं पीक लावून टाकावं, तर यावर्षी
नक्कीच वर्षभराची पिकंसुद्धा भाव खाऊन जातील, कारण खूप कमी प्लॉट सक्सेस होतील. काही लोकांना पाणी कमी पडू शकतं. त्याच्यामुळं बरीच लोकं आता काय होणार की वर्षभराची पिकं टाळू शकतात. म्हणजे काय लागवडी ज्या वर्षभर चालणार आहे त्याच्या लागवडी जरा कमी होऊ शकतात. त्यामुळं त्याचाही दर चांगला राहील, याचंसुद्धा भविष्य चांगलं राहील. आणि याच्यात आपल्याला मग हे वर्ष कसं आहे, अडचणीचं जरी असलं तरी जे प्रयत्नशील शेतकरी असतात, जे अनेक एफर्ट्स घेऊन हे करत असतात, तर त्यांच्यासाठी नक्कीच हे वर्ष आपण अंदाज असा आपण बांधू शकतो की येणारं वर्ष जरी अडचणीचं असलं तरी पिकांचे भाव, जे पिकांचे दर आहेत ते चांगले राहतील. आणि सध्या मात्र थोडीशी गर्दी आहे, इथं सावध चालणं गरजेचं आहे. आत्ताचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये थोडंसं सावध चालणं गरजेचं आहे. कलिंगड लागवड कधी यशस्वी होऊ शकते याच्याबद्दल आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण ती एक संधी आपल्याला दिसते की कलिंगड कशा पद्धतीने यावर्षी केलं पाहिजे. तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण नक्की एक चांगला व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवणार आहे. या पाणी हा जो सेक्टर आहे, या फॅक्टर आहे, तर या पाणी या विषयावरसुद्धा आपण फोकस करून वर्षभराचं जर नियोजन केलं तर निश्चित यावर्षी चांगला फायदा आपल्याला शेतीतून नक्कीच होऊ शकतो. हे असेच आपले सगळे व्हिडिओ आपण बनवत राहणार आहे, ज्याच्यातून थोडीफार प्रत्येकालाच आपल्याला एक हिंट त्यातून मिळू शकते. एक सारासार आपल्याला बाबा कधी लागवडी करायच्या, कधी टाळायच्या, या सगळ्या गोष्टी जनरली थोडंसं आपल्याला डिस्कशन याच्यामधून चांगलं होऊ शकतो. एक मी माझं एक मत आजपर्यंतच्या अनुभवातून नक्कीच मांडतोय. नक्कीच आपण पुढचा रस्ता जसा जसा आपल्याला दिसत जाईल, जसजसं पुढच्या काही गोष्टी उकल होत राहील, तर त्या पद्धतीनं आपण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत आपण आपले जे काय चॅनल आहे त्याला आपल्या सर्वांचं जे प्रतिसाद मिळतो आहे त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. असेच चांगले व्हिडिओ, म्हणजे ज्याचा शेतकऱ्यांच्या याच्यासाठी फायदा होईल शेतीमध्ये काम करत असताना, तर असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. बाकी इतर अनेक पिकांचं नियोजनसुद्धा आपण घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच शेअर करा. खूप खूप धन्यवाद.